श्री स्वामी समर्थ. आपण आज बघणार आहोत अमावस्या कधी प्रारंभ होणार आहे, कधी संपणार आहे व अमावस्याच्या दिवशी करावयाच्या कोणकोणत्या सेवा तुम्ही करायच्या आहे. तर पहिलं म्हणजे अमावस्या ही 11 ऑगस्ट 2026 रोजी म्हणजेच मंगळवारी रात्री 1:54 चालू होत आहे व अमावस्या ही 12 ऑगस्ट 2026 बुधवार रोजी रात्री 11:07 संपत आहे. तर या दिवशी करावयाचे सेवा म्हणजे या दिवशी घराचा उंबरठा हळदीने सारवून घ्यायचा आहे. पाण्यात मीठ, हळद, गोमूत्र, लिंबू टाकून घर स्वच्छ पुसून घ्यायचे आहे. सर्व यंत्र, वाहने घर स्वच्छ करून नारळ 7 वेळा उतारा करून फेकून द्यायचा आहे. त्यानंतर म्हणजे सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखे लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करावी. जमल्यास नदी तीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान करायचे आहे व पंचगव्य अंगाला लावल्यानंतर अंगाला साबण लावायचा नाहीये, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. दुसरी सेवा म्हणजे घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी किंवा पांढरी मोहरी घेऊन 11 वेळा कालभैरवाष्टक व 11 वेळा वेदोक्त वल्गसूक्त म्हणून घरात सर्वत्र टाकायचं आहे. याच्याने घराचे वाईट शक्ती, करणी, भाणामती व इतर सर्व बाधेपासून संरक्षण होते. तिसरं तर म्हणजे अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांचा हार, नारळ, खडीसाखर ठेवून मान सन्मान करायचा आहे. नंतरचा सेवा म्हणजे अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून नारळ उतारा करायचा आहे. नंतर म्हणजे आपल्या घरातील, ऑफिसमधील, दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून व पाण्याच्या बादलीत थोडे जाड मीठ, हळद, लिंबू, गोमूत्र व पंचगव्य टाकून तुम्ही घर स्वच्छ पुसून घ्यायचे आहे. त्यानंतर म्हणजे हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसायचा आहे. आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावरून नारळ उतारा हा 7 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून करायचा आहे व नारळ उतारा करताना वाहन हे चालू ठेवायचं आहे जागेवर व नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करायचा आहे. तसेच पांढऱ्या मोहऱ्यांवर वल्गसूक्त 11 वेळा करून त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनाच्या आत तारेने अडकवून ठेवायचे आहे व वाहनास केसारी बांधायचे आहे. पुढील उपाय म्हणजे घर, दुकान, ऑफिस, कारखाना, वाहन यांना असोला नारळ, गोरक्ष, चिंच किंवा कोहळा बांधायचा आहे व अमावस्येला असोला नारळ, कोहळे किंवा गोरक्ष, चिंच आणून त्यावर पुढील सेवा करायची आहे. ती म्हणजे 1 माळ श्री स्वामी समर्थांची, श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र 1 माळ, शाबरी मंत्र 1 माळ, नवनाथ मंत्र 11 वेळा, कालभैरवाष्टक 11 वेळा, वल्गसूक्त 11 वेळा करायचे आहे व गोरक्ष, चिंच, असोला नारळ किंवा कोहळे लाल कपड्यात संरक्षण पुडीसहित बांधावे. जर अगोदरच बांधले असेल तर ते वाहत्या पाण्यात किंवा कचरा कुंडीत टाकावे. असोला नारळ किंवा कोहळा टांगल्यानंतर कधी कधी खराब होतो किंवा त्यातून पाणी गळते, तेव्हा ते काढून कचऱ्यात टाकून द्यायचे आहे. त्यापुढील शनिवारी पुन्हा नवीन कोहळा, असोला नारळ आणून लावावे व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करायचा आहे. आता बघणार आहोत हिरण्यदान. मग हे हिरण्यदान कोणी करायचे आहे? ज्यांचे वडील नाही त्यांनीच करायचं आहे. अमावस्येच्या दिवशी 12 ते 12:30 वाजता दरम्यान जानवे जोड, सव्वा पावशर पेढे, 11 रुपये दक्षिणा या 3 वस्तू ब्राह्मणास दान द्यायच्या आहे व प्रसादास म्हणून पेढा परत केल्यास तो खायचा नाहीये. त्यानंतर घरात शांतता राहण्यासाठी 1 नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवायचे आहे. शेंडी देवाकडे करायची आहे व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एकानंतर एक असे 7 कापूर जाळायचे आहे. कापूर जाळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र, गायत्री मंत्र जप करायचा आहे. दर पौर्णिमा व अमावस्येला नारळ बदलून घ्यायचा आहे. जुन्या नारळाचा प्रसाद घरात खायचा आहे व नारळ खराब निघाल्यास विसर्जन करायचं आहे.
विसर्जन करायचं आहे. आणि एक महत्त्वाचा उपाय किंवा टीप म्हणजे शक्यतो अमावस्येच्या दिवशी दुसऱ्याच्या घरातील अन्न अजिबात सेवन करायचं नाही आहे. तर ही होती आजची माहिती. तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा व श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.